श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 2, सापडला मार्ग स्वानंदाचा, याचा भाग 3. शुकाचार्यांची प्रसिद्ध असणारी गोष्ट आहे. व्यासांनी खूप मोठी तपश्चर्या केली, भागवतासारखा अलौकिक ग्रंथ लिहिला आणि हे तत्त्वज्ञान जगात सांगण्याकरता कुणीतरी महात्मा आपल्या पोटी जन्माला यावा म्हणून उदंड तपश्चर्या केली. आणि मग हे शुकाचार्य आईच्या गर्भामध्ये अवतीर्ण झाले. तिथे येताक्षणीच त्यांना असं कळलं की भोवतालचा प्रपंच मोठा भ्रम आहे, माया आहे. या जगामध्ये आपल्याला थारा नाही, इथे यायचं काही कारण नाही, म्हणून आईच्या गर्भात 12 वर्ष तसेच राहिले. हे जग नको मला, इथे सुख नाही, इथे सुखापेक्षा दुःख, क्लेश, कष्ट अधिक आहेत, अपेक्षाभंग अधिक. तेव्हा या जगाच्या संसार प्रपंचामध्ये आकंठ बुडण्याकरता मला यायचं नाही, आयुष्य वाया घालवायचं नाही. त्यापेक्षा आईच्या गर्भात राहूनच नामस्मरण करीत भगवंताचं चिंतन करीत राहतो. अशा पुण्यवान माणसांची, काही संतांची चरित्र आपण वाचतो. जन्माला आले, 10-5 वर्ष गेली आणि उपजतच कीर्तन करण्याची आवड निर्माण झाली. उपजतच घरादाराचा त्याग करून रानावनात जावं, तपश्चर्या करावी अशी प्रेरणा निर्माण झाली. ही माणसं किंचितही खळखळ न करता, दुःख व्यक्त न करता, घरादाराकडे, वैभवाकडे, सुखसमृद्धीकडे पाठ फिरवून परमेश्वराच्या चिंतनात निमग्न होऊन गेली. असा प्रकार साधूंचा, सत्पुरुषांचा आणि महात्म्यांचा. दुसरा प्रकार साधकांच्या बाबतीत असा पाहायला मिळतो. संसार प्रपंचातले त्रिविध ताप या साधकांना सारखे त्रास देत असतात. आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक तडाखे खातात आणि मग रानभरी झाल्यासारखे, दिशाहीन झाल्यासारखे, अगतिक झाल्यासारखे होतात. मग वाटायला लागतं, नाही, देव नावाची काहीतरी शक्ती या जगामध्ये असली पाहिजे. साधू संत सांगतात तर आपण परमार्थ करण्याचा प्रयत्न करूया, परमार्थाच्या मार्गाला लागूया. पण परमार्थ करायला लागायचं म्हणजे काय करतात? परमार्थाचं वर्म ध्यानामध्ये न घेताच मनास येईल तसा परमार्थ करू लागतात. तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय, पाविजे ते वर्म न कळेची काही, बुडालो या डोही दंभाचिया. परमार्थाच्या नावाखाली काहीतरीच करायला लागले. तुकाराम महाराज म्हणताहेत, तुमची आमची काय अवस्था. परमेश्वराच्या प्राप्तीकरता जे जे उपाय केले, तुकाराम बाबा सांगताहेत, जे केली आळी ते ती अवघी गेली वाया, उरला पंढरी राया श्रम माझा. तुझ्या प्राप्तीकरता माझ्या मनानं, बुद्धीनं जे जे काही उपाय करीत राहिलो ते वाया गेले. पदरात काय पडलं? फक्त श्रम माझ्या पदरामध्ये पडले. असा पश्चात्ताप करायची पाळी का आली? त्याचंही अत्यंत प्रामाणिकपणानं उत्तर तुकोबारायांनी एका अभंगामध्ये दिलंय. प्रपंचा बाहेरी नाही आले चित्त, केले करी नित्य वेवसाव. तुका म्हणे मज भोरप्या परी, जाले सोंगवरी आत जैसा तैसा. जुन्या काळामध्ये बहुरूपी तुमच्या दारामध्ये नाना तऱ्हेचा वेश घेऊन भीक मागण्याकरता येत असत. तो खरा पोलीस असायचा नाही, खरा संन्यासी असायचा नाही, खरा साधू असायचा नाही. भीक मागणारं सोंग हेच त्याचं खरं स्वरूप. त्याप्रमाणे नाना तऱ्हेनं देवाच्या प्राप्तीकरता मी माझ्या मनानं प्रयत्न करीत राहिलो. जप तप पारायण केली, तीर्थयात्रा केल्या, पण तुकोबाराय अडचण सांगताहेत, संसार प्रपंचाच्या बाहेर माझं मन कधी आलंच नाही. पण आपल्यापैकी इथं असणारी मंडळी अपवाद समजूया. ध्यानात बसलो रे बसलो, 2 मिनटं गेली, 5 मिनटं गेली की मनामध्ये जे जे विचार येतात ते सगळे संसार प्रपंचाचेच असतात. ध्यान राहिलं बाजूला, संसार प्रपंचाचं ध्यान.
ही फजिती होते की नाही? मग यातनं बाहेर कसं पडायचं? पुन्हा अडचण अशी आहे, आपल्या मनाला एक छंद लागलेला असतो विचित्र खोटा परमार्थ करण्याचा. आव आणायचा खऱ्या पारमार्थिकाचा, तिळे टोपी माळा घालायच्या, ध्यान लावायचा प्रयत्न करायचा, पूजा अर्चा जोरजोरात करायची, कीर्तन भजन प्रकृतीला त्रास झाला पाहिजे एवढ्या मोठ्यानं करायचं. स्वामींनी या कृत्रिमपणावरच नेमकं बोट ठेवलंय. कुणाची टिंगलटवाळी करण्याकरता नव्हे, आत्मपरीक्षण करण्याकरता. स्वामी आपल्याला सांगताहेत, स्वामी म्हणे जना कृत्रिमाची गोडी, नसेची आवडी स्वाभाविक. लोकांना खोट्याचं आकर्षण अधिक, खरं सोनं घेणं आता अशक्यच आहे. दागदागिन्यांची हौस ती काही केल्या संपतच नाही. मग खऱ्या सोन्याच्या ऐवजी खोटं कृत्रिम चालेल. बेंटेक्सचे दागिने चालतील. मिरवायची इच्छा आहे, आसक्ती आहे, दागिन्यांचा सोस आहे. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.